अदिती, हे बघ, तू या सगळ्या बाबतीत क्लिअर आहेस ना? कोण काय बोलतंय याचा कशाला विचार करून त्रास करून घेतेस? जे काही घडतंय ना ते खूप वाईट आहे. मानसिक त्रास होतोय त्याचा. सर आल्यावर तू त्यांच्याशी बोलणार आहेस ना? मग विषय संपला. जय, मी सुद्धा तेच ठरवलंय. पण बघतोयस ना काय घडतंय ते. एकीकडे त्या रजनीचा राग आणि दुसरीकडे नंदिनी मॅडम. या सगळ्याचा त्या भलताच अर्थ काढतायत. सरांनी तो लॅपटॉप माझ्या परफॉर्मन्ससाठी दिलाय हे कोणी लक्षातच घेत नाहीये. अदिती, बघ, तू आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं प्लीज सोड. कारण तू त्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेतेस आणि ते मला आवडणार नाही. तू नाही आहेस यार अशी. किती बॅलन्स्ड आहेस तू आणि तशीच राहा प्लीज. हे सगळं विसर आता. आणि एक गोष्ट लक्षात घे, आज तुझ्यामुळे आपल्याला काकांसाठी एक अशक्य गोष्ट शक्य करता आली. आपल्याला सतत काका काकूंसाठी काहीतरी करावं असं वाटत असतं ना, आणि आज तुझ्यामुळे तर काकूंनी परवानगी दिली. अरे हो, बघ, या सगळ्यात मी हे विसरूनच गेले. जय, काका खरंच त्या कुमुदिनी करमरकरला भेटले असतील का? त्यांच्यासाठी फक्त कुमू. या राईट, कुमू. खरंच काका त्या कुमूला भेटले असतील? काय माहित बाबा, वेळ तर झाली भेटण्याची. घरात पडून राहिलेल्या लॅपटॉपमुळे असं काही घडेल असं वाटलं नव्हतं ना? काकांना अडगळ वाटत होता लॅपटॉप. आता बघ, एका नवीन नात्याची आठवण करून देतोय. खरंय, आज त्याच लॅपटॉपमुळे एक नवीन नातं सापडले. त्या एका लॅपटॉपमुळे माणसं जवळ यायला लागली आहेत याच्यावर विश्वास बसायला लागलाय माझा.